कोल्हापूर लोकसभा 2024 या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे, कारण यंदा कोल्हापुरात उच्चांकी असे 71% इतके मतदान झाले आहे। त्यामुळे या अत्यंत चुरशीच्या लढतीत शाहू महाराज बाजी मारणार की संजय मंडलिक पुन्हा एकदा खासदार होणार यावर जोरदार चर्चा झडत आहे। यावेळच्या निवडणुकीत संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार म्हणून धनुष्यबाण चिन्हावर, तर छत्रपती शाहू महाराज हे इंडिया आघाडीकडून हात या काँग्रेसच्या चिन्हावर उभे आहेत। संजय मंडलिक यांच्यासाठी यावेळी धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, समरजित राजे घाटगे, के.पी. पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, भरमू अण्णा पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांनी ताकदीने आपली यंत्रणा लावली आहे। तर छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपली स्वतःची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे। सोबत त्यांना करवीरचे दिवंगत आमदार P.N. पाटील, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, संजय बाबा घाटगे, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे यांची भक्कम साथ लाभली आहे। या लोकसभा निवडणुकीत फक्त खासदार कोण होणार याचाच नाही, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व राहणार याचा सुद्धा निर्णय होणार आहे। ही लढत जरी वरून छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी दिसत असली तरी खरी लढत बंटी पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच आहे। तर कोल्हापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत नक्की कोण निवडून येणार? छत्रपती शाहू महाराज की संजय मंडलिक? विषय हार्ड चॅनलच्या अंदाजानुसार छत्रपती शाहू महाराज यांची निवडून येण्याची शक्यता 60% आहे, तर संजय मंडलिक यांची शक्यता 35% आहे। शाहू महाराज निवडून आले तर त्यांची आघाडी 1 ते 1.5 लाखांच्या दरम्यान राहील, तर संजय मंडलिक निवडून आले तर त्यांचे लीड 50 ते 70 हजारांच्या दरम्यान राहील। मग मित्रांनो, तुमचा अंदाज काय सांगतो? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा। बरोबर अंदाज येणाऱ्या एका विषय हार्डच्या दर्शकाला मिळणार आकर्षक भेटवस्तू। मग वाट कसली बघताय? लगेच कमेंट करा तुमचा अंदाज। आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, आपल्या विषय हार्ड या YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्ती मित्रांना शेअर करा। अचूक अंदाज स्पर्धेच्या माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन वाचा। धन्यवाद।